शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या वातावरणामध्ये थोडा बदल दिसतोय आणि आज बहुतेक ठिकाणी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. परंतु 22-23 जुलैला जे वादळ येणार आहेत त्या वादळाची दिशा या ठिकाणी आपल्याला बदललेली बघायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता त्या वादळामुळे आपल्याला बघायला मिळत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 20-22 तारखेनंतर चांगला पाऊस सुरू होणार आहे. तर आता या ठिकाणी जे बंगालच्या उपसागराजवळ म्हणजे आपल्याला छत्तीसगडच्या काही भागात एक कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळालेले होते आणि तेच कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशकडे जाणार आहे. त्या दिशेने आपण बघणार आहोत आणि त्याची दिशा जी आहे काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता असू शकते याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. कारण वाऱ्याची दिशा बदलली की वातावरणामध्ये सुद्धा बदल या ठिकाणी होत असतो. आता आपण 20 तारखेपासून सुरुवात करणार आहोत. 20 तारखेला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आणि जे कमी दाबाचे क्षेत्र आहे जे वादळ आहे ते कोणत्या दिशेने कुठून कुठे जाणार आहेत याची सुद्धा एक विशेष माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता 20 तारखेचा अंदाज या ठिकाणी जर बघितला तर दुपारनंतर आपल्याला एकदम जबरदस्त वारे या ठिकाणी मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पर्यंत, अहिल्यानगर, बारामती, पुणे या ठिकाणी आपल्याला आणि सांगलीमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे 20 तारखेला. कारण जे समुद्रातून वारे वाहत आहे त्याची तीव्रता जी आहे ती आपल्याला वाढलेली बघायला मिळणार आहे. त्यामुळे खूप जोरदार वारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि आता बघूया कमी दाबाचे जे क्षेत्र आहे त्यामुळे पावसाची स्थिती कशी कुठून कुठे असणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. 20 तारखेचा अंदाज जर घेतला तर किनारपट्टीला पाऊस सुरू झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इतरत्र भागात पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर बऱ्याचशा भागात आपल्याला रिमझिम पाऊसही बघायला मिळणार आहेत. नाशिकच्याही काही भागात, पुण्याच्याही काही भागात आणि मुंबईमध्ये रिमझिम पाऊस आपल्याला 20 तारखेनंतर बघायला मिळणार आहे. आणि खास करून इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, मांजलगाव तसेच इकडे लातूर आहे, धाराशिव आहे, इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो 20 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. आता एक 21 तारखेचा आढावा घेऊ तर 21 तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला किनारपट्टीला थोडासा पाऊस वाढलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर त्यामध्ये पेन, लोणावळा आहे, या ठिकाणी लवासा आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता. महाड, महाबळेश्वर आहे, हरिहरेश्वर आहे, महाबळेश्वरचा भाग आहे, या ठिकाणी दापोली आहे, आपल्याला मध्यम पावसाची शक्यता किनारपट्टीला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर घोटी इगतपुरीपर्यंत आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे 21 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. त्यानंतर किनारपट्टीला थोडासा पाऊस वाढलेला बघायला मिळेल. 22 तारखेच्या अंदाजामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. 22 तारखेला वातावरणामध्ये आणखी थोडा पूर्ण बदल झालेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि जे कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी इथे बघायला मिळत आहे. तर हाच जो परिणाम आहे ते पुढे आपल्याला 22-23 तारखेला बघायला मिळणार आहे. आणि जे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार परिस्थिती सुरू आहे ती आपल्याला 23 तारखेला बघायला मिळत आहे. मग ती 23 तारखेला इथून आपल्याला मध्य प्रदेशकडे जाईल की महाराष्ट्राकडे जाईल याचा एक आढावा घेऊ. परंतु काही भागात महाराष्ट्राकडे पण जाणार आहे, काही भागात मध्य प्रदेशकडे पण जाण्याची शक्यता आहे. परंतु जर त्याची तीव्रता वाढली किंवा अरबी समुद्राकडून वाऱ्याची दिशा आता गुजरात साईडकडे आहे, थोडी खाली मुंबईच्या भागाकडे जर आली तर आपल्याला महाराष्ट्रात खूप पाऊस बघायला मिळू शकतो. याचा एक आढावा आपण घेऊया. आता 23 तारखेच्या अंदाजामध्ये ते सक्रिय झालेल्या बंगालच्या उपसागरात आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मग 24 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर 24 तारखेला आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती महाराष्ट्रामध्ये या भागात आपल्याला 24 तारखेला रात्रीच्या वातावरणापासून बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं तर नागपूर भागामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. सावनेरे, काटोल आहे, तळेगावचा भाग या ठिकाणी आहे, मोर्शी आहे, वारुड आहे, मुलताईचा भाग या ठिकाणी आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अंचलपूर आहे, चिखलदरा आहे, इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे 24 तारखेला. पुन्हा एकदा 24 तारखेला सकाळी जर बघितलं तर आपल्याला हिंगणघाट, वर्धा, आर्वी, काटोल, नागपूर, रामटेक, तुमसर, गोंदिया या ठिकाणी अति जोरदार पाऊस तिथे बघायला मिळणार आहे 24 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये. आता इथून पुढे हे चक्रीवादळ नाही आहे परंतु कमी दाब आहे. हा कमी दाब सक्रिय झालेला आहे. मग हा कुठून कुठे चालला आहे तर आपण या ठिकाणी बघूया.
24 तारखेला तर आपल्याला या ठिकाणी पाऊस बघायला मिळणारच आहे आणि त्यानंतर पुन्हा नागपूर काटोल या ठिकाणी आपल्याला रामटेकपर्यंत पाऊस आहे आणि तोच बाकी हा मध्य प्रदेशचा भाग या ठिकाणी आहे. तर इथे पावसाची शक्यता आपल्याला 24 तारखेला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा 25 तारखेला जर सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा अकोला, अमरावती, अंचलपूर, वर्धा या ठिकाणी जोरदार पाऊस, तर गोंदियामध्ये जोरदार पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. तर काही जळगावच्या भागात आपल्याला पावसाची शक्यता जोरदार बघायला मिळू शकते. तर त्यामध्ये नावी रावेरचा काही भाग असेल, यावल असेल, इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळू शकते 25 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये. पुन्हा एकदा बदल होऊन पुन्हा एकदा तिथेच ते चक्रकार परिस्थिती आहे. परंतु मित्रांनो, हे वाऱ्याची दिशा जर बदलली तर हा जो पाऊस आहे एवढा मोठा अतिवृष्टीसारखा जो आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बघायला मिळालेला आहे, तोच पाऊस आपल्याला इथे बघायला मिळू शकतो. वाऱ्याची दिशा बदलली तर बदलण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवली जात आहे. जर बदलली तर आपल्याला खूप पाऊस आपल्याला 24 ते 25 तारखेला बघायला मिळू शकतो. याचा एक आढावा अंदाज आहे. कारण ही जी वाऱ्याची दिशा आहे हे बदलण्याचे चान्सेस खूप असू शकतात. जर झाला तर खूप आपल्याला 24-25 तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. तरीसुद्धा या अंदाजामध्ये जर बघितलं तर नंदुरबार आणि जळगावच्या काही भागात अति जोरदार पाऊस आपल्याला 25 तारखेला संध्याकाळनंतर दुपारनंतर बघायला मिळू शकतो. तर त्यामध्ये आपल्याला शहादा तालुक्याचा भाग असेल, नंदुरबार असेल, पिंपळनेर असेल, साक्री, चिमठाणे, धोंडाईचीचा, शिरपूर असेल, चोपडा असेल, अंबळनेर आहे, पोर्ला आहे, मलवडीचा भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला जोरदार पाऊस 25 तारखेला बघायला मिळणार आहे. आणि इकडे घोटी, इगतपुरीच्या काही भागात इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता इथे वर्तवली जात आहे. आता बाकीच्या भागांमध्ये जर बघितलं तर रिमझिम पाऊस चालू या ठिकाणी बाकी भागांमध्ये जळगावच्या काही भागात तसेच अकोला, अमरावती इथे रिमझिम पाऊस बघायला मिळेल. बाकी भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा 25 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर पेठ, सुरगाणा आहे, तसेच सटाणाचा भाग आहे, साक्री आहे, अनवा आहे, नंदुरबार आहे, इथे पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. नाशिकच्या काही भागामध्ये म्हणजे दिंडोरी, पेठ या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. सटाणाचा काही भाग आहे, चांदवड आहे, नामपूर आहे, मालेगाव आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि सिटी भागामध्ये जर बघितलं तर 25 तारखेला आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. नाशिक सिटी भागामध्ये तसेच चाळीसगाव, शेगाव, जळगाव या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस संध्याकाळी बघायला मिळणार आहे. किनारपट्टीला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 26 तारखेला जर बघितलं तर तोच कमी दाब पुढे इकडे 26 तारखेला अरबी समुद्राकडे वळलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग त्याचा जो परिणाम आहे तो कोणत्या कोणत्या भागात असेल ते या ठिकाणी बघूया. मुंबई आहे, पेठ, लोणावळा, लवासा, पुण्याचा काही भाग या ठिकाणी, सातारा, महाबळेश्वर, खाली रत्नागिरी आणि कोल्हापूरपर्यंत याचा मोठा परिणाम बघायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, वाडा, घोटी, तसेच जव्हार मोखाडा आहे, बोईसर आहे, पेठ, सुरगाणा आहे, या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, घोटी आहे. अति मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आणि त्यानंतर पेठ, सुरगाणा, दिंडोरी या भागात पुन्हा एकदा 26 तारखेला संध्याकाळी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. नाशिकचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी हा जो भाग आहे इथे आपल्याला पावसाची जोरदार शक्यता नाशिक भागात आपल्याला वर्तवली जाऊ शकते. त्यानंतर पुन्हा एकदा 27 तारखेचा जो अंदाज घेतला तर 27 तारखेला पुन्हा जो कमी दाब आहे तो आपल्याला पूर्णपणे गुजरातकडे गेलेला बघायला मिळत आहे. त्यामुळे नाशिकच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता कुठे असेल? दिंडोरी, पेठ, सुरगाणा, सापुतारा, चांदवड असेल, या ठिकाणी वणीचा भाग आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. दोंडांबे असेल, कळवण आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर हा जो 27 तारखेचा अंदाज आहे ते या ठिकाणी. परंतु मित्रांनो, हे जे मी पाऊस सांगितला आहे हा जो कमी दाब आहे हे वारे बदलण्याची शक्यता चान्सेस खूप या ठिकाणी आहे. तर हे बदलू शकतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 24 तारखेपासून जोरदार पाऊस येऊ शकतो. याची 50% आणि 50% असे नाही किंवा हो अशी गॅरंटी आहे. कारण वाऱ्याची दिशा बदलली तर आपल्याला खूप या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. याचा एक आढावा आपण जर बदलली तर तातडीने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळविण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.